पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। ज्यांच्यासाठी तन मन धन लावून काम केलं, 5 वर्ष ज्यांच्या पुढे मागे राहिलो, त्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला। पण या नेत्यांना जेव्हा एखादा कार्यकर्ता आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक आहे असं कळतं, तेव्हा हेच नेते आपल्याला धमकी देतात, तिकीट तुम्हालाच मिळणार आहे। निदान एखादा कार्यकर्ता इच्छुक आहे तेवढे तरी राहू द्या असं म्हणण्या इतपत या नेत्यांचं मन मोठं नसेल तर मग जनता जनार्दनाचे आशीर्वाद पाठीशी असताना कशाची भीती मनात ठेवायची असं म्हणत माशी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूडमध्ये दंड थोपटले। 40,000हून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत मेळाव्यात जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केलं। कोथरूड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी रविवारी दिनांक 6 जन आशीर्वाद मेळावा आणि दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम घेण्यात आला। बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर संपन्न झालेल्या या कार्यक्रमात तब्बल 40,000हून अधिक नागरिकांना दिवाळी निमित्त सरंजाम वाटप करण्यात आला। बालवडकर यांच्या शक्ती प्रदर्शनाची चर्चा। कार्यक्रमाला कोणीही येत नाही म्हणून अमोल बालवडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मतदारसंघातील घरकाम करणारे, वडापाव विकणारे, कामगार, कष्टकरी तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना थेट स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान केला। मतदारसंघातील नागरिक हेच माझे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहेत असंही बालवडकर यावेळी म्हणाले। बालवडकर यांनी मेळाव्यासाठी जमवलेली गर्दी आणि नागरिकांचा मेळाव्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद याची चर्चा मात्र कोथरूड परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे। हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने मी गेले 10 वर्षापासून करतोय। माझा परिवार, सगळे मित्र परिवार, या समाजातील प्रत्येक कुटुंबाची दिवाळी गोड झाली पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने हा सामाजिक उपक्रम आहे। गेले 10 वर्ष करतोय म्हणून याही वर्षी केलाय, मोठ्या संख्येने केलाय। 3,000 कुटुंबांपासून सुरू केलेला हा सरंजाम आज 30,000 कुटुंबांपर्यंत पोहोचलेला, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो। हा संघर्षच आहे खऱ्या अर्थाने, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी कुठलाही या ठिकाणी काम करत असताना कुठे वरतून या ठिकाणी आलं नाही, कुठल्याही वरिष्ठ मोठ्या नेत्याच्या डोक्यावरती माझा हात नाहीये, पण जनतेचा हात माझ्या डोक्यावरती आहे। या भावनेतून खऱ्या अर्थाने मी काम करतोय आणि या जनतेतले प्रश्न जनतेतलाच माणूस सोडू शकतो ही प्रामाणिक इच्छा माझी आहे। जनता माझ्या पाठीशी आहे, एवढी सगळी जनता पाठीशी असल्यावरती मला काळजी करण्याचं कारण नाहीये। ज्या पक्षाला मी 10 वर्ष झालं काम करतोय म्हणून माझा अधिकारवाणीने मी त्यांना विनंती करतोय की आपण माझा विचार करावा, नाहीतरी जनता माझं भविष्य ठरवतील। पक्षाच्या विरोधात अजूनही काही केलेलं नाहीये, त्यामुळे पक्षाच्या कारवाईचा कुठलाही प्रश्न नाही आहे। नियम सगळ्यांना सारखे आहे। जर आपले वरिष्ठ नेते नियम डावलत असेल, भारतीय जनता पक्षाचे संविधान आहे त्याचे नियम डावलत असेल तर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, माझ्यासारखा कार्यकर्ता हा दबणारा नाहीये, अन्यायाविरुद्ध लढणार आहे, त्यामुळे मी तो आवाज उठवला। भारतीय जनता पक्षाकडूनच उमेदवारी मिळेल, माझा अजूनही माझ्या नेत्यांवरती विश्वास आहे। मी आज माझ्या जनतेला निमंत्रण दिलं, ज्यांच्या जीवावरती मला निवडणुकीला सामोरं जायचंय, ज्यांच्या आशीर्वादाने मला या ठिकाणी निवडून यायचंय, त्यांना मी निमंत्रण दिलं, ते व्यासपीठावरती आले। ते कुठल्याही नेत्यापेक्षा निश्चितपणे मी सांगतो की ही मायबाप जनता इथून पुढचं नेतृत्व ठरवणार आहे, त्यांच्यापेक्षा मोठं कोण नाहीये, कुठला नेताच नाहीये। त्यामुळे एक सर्वोच्च प्रमुख पाहुणे माझ्या कार्यक्रमात आले, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटतो, आनंद वाटतो। राजकारण असतं, कोण कोणाला डावलतं त्यापेक्षा आपण किती जोरात पुढे जातो हे महत्वाचं असतं। आपली रेषा आपण मोठी करायची असते आणि जर जनता तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला तुमचं कळलं पाहिजे की जनता तुमच्या किती पाठीशी आहे। हे मला समजलेलं आहे, पक्षाला मी समजावण्याचा प्रयत्न करतोय की जनता माझ्या पाठीशी आहे, तुम्ही माझा विचार करावा। पक्षाने विचार करू नाही करू या जनतेने विचार केलेला आहे। माझ्या दृष्टीने या जनतेचा विचार खूप महत्वाचा आहे आणि जनतेने जर विचार केला तर मी या ठिकाणी निश्चितपणे येणारा काळ चांगलाच असेल। भागातल्या तळागाळातल्या जनतेचे प्रश्न संपले पाहिजे। मी जनतेत काम राहून करणार कार्यकर्ता आहे। रोज अनेक वेदना होत्यात लोकांचे प्रश्न पाहून, या वेदना सोडवायला आपल्याला कुठेतरी चांगल्या पदावरती गेलं पाहिजे, पद मिळवण्यासाठी नाही तर जनतेची कामं करण्यासाठी। जे आता आहेत त्यांच्यापेक्षा कैक पटीने 100 पट मी चांगलं काम करून दाखवू शकतो, हे मला जनतेला दाखवायचंय। त्यामुळे जनतेचा विश्वास माझ्यावरती आहे की हा माणूस निश्चितपणे आपली सेवा करेल, आपल्या अडचणी सोडवेल आणि त्यांचा जर विश्वास, आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे तर मला काळजी करायचं कारण। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।